तर भावानं हे बघा मी खेकडी साफ वगैरे करून घेतली. आता टोटल 21 खेकडी होती. त्याच्यामधले हे जे मोठे पीस आहेत ना, हे मोठे पीस हे बघा, हे ना मी ह्याला फ्राय करणार आहे. म्हणजे मसाल्यामध्ये ह्याच्यामध्ये मसाला भरून तव्यावरती फ्राय करून घेणार आहे. तर त्यासाठी मी 7 पीस साईडला गेलेले आहेत, मोठे मोठे 7 पीस. हे आपण नंतर बनवू, पण पहिले जी रेसिपी आहे ही आपण ह्याची बनवूया. आपण ह्याच्यामध्ये मोठे मोठे नांगे वगैरे टाकले आहेत हे बघा. तर आता आपण सुरुवात करूया खेकडा रेसिपीला. नमस्कार मित्रांनो, प्रशांत कुमार यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सकाळचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत गावठी खेकड्यांचं कालवण. काल मित्रांनो आम्ही रात्री गेलो होतो व्हाळामध्ये. आमच्याकडे व्हाळ बोलतात त्याला, नदीला. तर व्हाळामधून खेकडे आणले, चढणीचे खेकडे, मोठमोठे खेकडे आहेत. 5 जण होतो आम्ही. 5 जणांना 21 खेकडे वाटणी आली. खूप मोठे पीस आहेत. तर त्याची आज रेसिपी मी स्वतः बनवणार आहे. तर मी स्वतः कसं बनवतो माझ्या पद्धतीने तो तुम्हाला मी दाखवणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया खेकडा रेसिपी. तर मित्रांनो, हा खोबरं, हा कांदा, लसूण, सर्व कांदा कापून घेतला, लसूण खोबरं हे करून कापून घेतला. हे बघा, त्याचा असं आपण भाजायचं आहे. मसाला, भाजलेला मसाला. मित्रांनो, पहिला कांदा भाजून घेतो मी. कांदा कापला सकाळी उठून मस्तपैकी. नंतर देवपूजा वगैरे केली. गावाला असलं की असं सर्व करावं लागतं आपल्याला. आणि एकटाच आहे त्यामुळे सर्व मलाच करायचं आहे. मित्रांनो, पहिल्यांदा मस्तपैकी कांदा भाजून घेऊया. थोडंसं तेल टाकूया. तेलात कांदा परतून घेऊया मस्तपैकी, म्हणजे खाली लागणार नाही. थोडा लाईटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे जेवढं पाहिजे तेवढं क्लिअर दिसत नाही, कारण लाईट येते जाते. त्याच्यामुळे आम्ही अगोदरच मसाला तयार करून घेतो. मित्रांनो, आहे बघा, असा कांदा लाल झाला पाहिजे. भाजून लाल झाला काढून घ्यायचा. थोडं हळद राहायचं, म्हणजे कांदा करपला नाही पाहिजे. तर मित्रांनो, हे जे सुकं खोबरं असतं ना, ते खवणीने खवून घेतात, पण मी असे बारीक बारीक पीस करून आता भाजून घेतो आहे. कांदा भाजून झाला, आता खोबरं भाजून घेतो आहे बघा. ते करपलं नाही पाहिजे. खोबरं आणि कांदा करपला की मसाला काळा होतो. आपल्याला एकसारखं असं ढवळत राहावं लागतं, कारण तवा चांगला तापलेला आहे. मित्रांनो, बघू शकता खोबरं पण भाजून झालं आहे, जास्त पण काळं झालं नाही. तर या पद्धतीने असं खोबरं भाजून घ्यायचं, जेणेकरून मसाला काळा नाही झाला पाहिजे. तर माझं असं थोडंसं खोबरं झालं आहे काळं, पण कांदा व्यवस्थित आहे. मित्रांनो, कांदा आणि खोबरं भाजून झालेलं आहे. आता हे थोडं थंड झालं की मिक्सरला लावून घेऊया आपण, थोडं थोडं करून. तर मित्रांनो, कांदा बारीक करून पिसून घेतला, खोबरं पिसून घेतलं. आता हे कांदा आणि खोबरं मिक्स करून घेतो, आपला मसाला तयार करतो. हे आता ह्याच्यामध्ये मिक्स, हे ह्याच्यामध्ये मिक्स. ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतो सगळं. याचं मिक्स करून घ्यायचं ताटामध्ये. तर मित्रांनो, हे बघा
सर्व मिक्स करून एवढा मसाला तयार झाला. आता हा एका डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवतो आहे, कारण आमच्याकडे फ्रीज पण आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही खराब होण्याचा. आणि थोडासा खेकड्याच्या कालवणला, आणि पहिला पण थोडासा मसाला आहे तो टाकायचा, थोडा म्हणजे जास्त नाही, अंड्यावर आहे, छोटं अंडं असतं तेवढं, आणि ह्यातला थोडा असं. आत्ता खेकड्याचं आपण रेसिपी बनवूया. मसाला तयार झालेला आहे. पहिली खेकडी साफ करून घेऊया, आपल्याला खेकडी पण साफ करायची आहेत, त्याच्यानंतर ते बनणार सर्व. तर भावानं आपण काल रात्री खेकडी पकडली ती आपण फ्रीजमध्ये ठेवली होती कटिंग वगैरे करून, फक्त आता साफ करायची आहे. दाखवतो तुम्हाला खेकडी किती आहेत ती. फ्रीजमध्ये ठेवली होती आतमध्ये टोपामध्ये, ही खेकडी आहेत. मोठा मोठा पीस आहे, त्याच्यापेक्षा पण मोठे होते, पण आपल्याला भेटले ते एकदम मस्त मीडियम पीस आहेत, म्हणजे भरण्यासारखे आहेत, म्हणजे मसाला भरून जे खेकडं करतो ना त्या लायकीचे आहेत, पण आपल्याला ते जमत नाही, त्यामुळे आपण त्याची एक रेसिपीज बनवूया पातळ. मोठे पीस आहेत. आता हे पहिले त्याचा जो हे सगळं आहे ना हे साफ करून घ्यायचं आहे, हे काढून घ्यायचं, याचे 2 भाग करायचे. हे सिंगल एक पाय ठेवला आहे त्याचा, तो कट करून टाकायचा. तर भावानं हे बघा, मी खेकडी साफ वगैरे करून घेतली. आता टोटल 21 खेकडी होती, त्याच्यामधले हे जे मोठे पीस आहेत ना, हे मोठे पीस हे ना मी ह्याला फ्राय करणार आहे, म्हणजे मसाल्यामध्ये याच्यामध्ये मसाला भरून तव्यावरती फ्राय करून घेणार आहे. तर त्यासाठी मी 7 पीस साईडला गेलेले आहेत, मोठे 7 पीस. हे आपण नंतर बनवू, पण पहिले जी रेसिपी आहे ही आपण ह्याची बनवूया. आपण ह्याच्यामध्ये मोठे नांगे वगैरे टाकले आहेत हे बघा. तर आता आपण सुरुवात करूया खेकडा रेसिपीला. तर मित्रांनो, गॅसवरती टोप ठेवला आहे. आता टोप थोडासा गरम झाल्यानंतर मी तेल टाकतो ह्याच्यामध्ये बघा. तेल टाकून घेतलं, तेल पण टोप गरम असल्यामुळे तेल पण गरम झालं आहे. आता फोडणीला द्यायचं आहे. फोडणीसाठी बघा, कांदा, लसूण आणि कढीपत्ता तयार केलेले आहे. तर आपल्याला आता फोडणीला द्यायचं आहे. टोप तापलं आहे, तेल तापलं आहे, आता मी देतो फोडणीला. कांदा, लसूण आणि कोथिंबीर, कढीपत्त्याची फोडणी मस्त ढवळून घ्यायचं. त्याच्यामध्ये लाल मसाला टाकतो अगोदरच, हळद, लाल मसाला. हळद, लाल मसाला टाकून परतवून घेतला कांद्यामध्ये. तर मित्रांनो, आपण जो तयार केला होता मसाला तो पण टाकला आहे बघा, गोडा मसाला. परतून घ्यायचं. जरा खूप लहान असल्यामुळे ॲडजस्ट होत नाही, तो आपल्याला खूपच लहान पडला आहे. पाणी टाकूया. तर मित्रांनो, हे बघा शिजत ठेवलं आहे मी टोपामध्ये. गोडा मसाला विसळ सगळं व्यवस्थित टाकला आहे, मीठ पण टाकलं आहे चवीनुसार. थोडंसं हलकं 2-3 फोड असे कोकमचे वगैरे टाकले, थोडं आंबट झालं पाहिजे म्हणून. तर आता उकळवे त्याला, हे कढी यायला देऊया आपण. तर मित्रांनो, आपल्या खेकड्यांना मस्त वेगळी उकळी आली आहे बघा, शिजत आहेत. तर मस्त शिजले पाहिजेत. तर मित्रांनो, हे बघा आमच्या खेकड्या तयार झालेल्या आहेत, आणि आता आम्ही जेवायला बसतो. याची चव वगैरे सांगतो, मस्त एकदम सणसणीत झाले, घट्ट झाले. थोडा भाताबरोबर पातळ पाहिजे होतं. आता
बघूया. हे पेंदा बिंदा सगळे साखर पेंदा रस्सा वगैरे घे. पहिला चालू आहे माझा. भातावरती रस्सा टाकायचा. घट्ट झालं ना रे त्याच्यामुळे लपड. तो एक पेंदा घे ना अजून. हां चला तर मित्रांनो आता आपण घेऊया हां अळणी. थोडा मीठ टाकले. मीठ कमी आहे. बरं मीठ टाकता येईल रे. मांगा तो फोडावा लागेल ना कशाने चावणारा नाही आहे तो. चांगला झाला. तर मित्रांनो आता आपण बघूया टेस्ट करून. पोकळ आहेत रे समजलं. त्याच्यावरती टाक नांगे फोडलेले पाहिजे ते. तर मित्रांनो आम्ही भाताबरोबर पण हेच आहे. टेस्ट करून बघूया. त्या काळ्या खेकड्यात ना एकदम भारी लागतात. कशी चव येते ते बघूया बनवलं. जबरदस्त. तर मित्रांनो एक नंबर झालं आहे खेकड्याचं कालवण. आणि आम्ही 7 खेकडी भरायला ठेवली आहेत मसाला भरायला. म्हणजे सुकी फ्राय करणार आम्ही. खेकड्यांचा रस्सा पण कडक झाला एकदम कालवण भाताबरोबर. तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि प्रशांत धुमाळ यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्रशांत धुमाळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर. बाय बाय.